आरोपी इस्लाम हा पूर्ण मुद्देमालासह पकडला गेला हे आम्ही आपल्या समोर सादर केले, वेळोवेळी सादर केले. आरोपी हा इंडियन मुजाहिदचा सदस्य आहे. तो याकोब नावाच्या दहशतवाद्याचा तो साथीदार आहे, जो याकोब आज जेलमध्ये सडतो आहे. या आरोपीने पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरवणे, घातपात करणे, बॉम्बस्फोट करणे, नवीन आधुनिक शस्त्रास्त्र शिकणे, चालवणे याबाबतचे सर्व शिक्षण त्याने पाकिस्तानमध्ये हार्डकोरमध्ये घेतलेलं आहे. आपल्या कट्टरवादी धार्मिक उन्मादानं आपल्या कौमसाठी, आपल्या धर्मासाठी आपण समर्पित झालो तर आपल्याला जन्नतमध्ये प्रवेश मिळतो. या तत्वज्ञानाला प्रेरित होऊन जिहाद पुकारणे म्हणजे धर्मयुद्ध करणे हे विकृत संस्कार त्याच्यावरती पाकिस्तानमध्येच झालेले. आपल्या धर्मातील प्रेषिताला जो कोणी मानणार नाही ते सर्व काफिर समजून त्यांच्या हत्या करायच्या, त्यांना संपवायचं आणि जगामध्ये फक्त मुस्लिम म्हणजे इस्लाम राज्य स्थापित करायचं. हाच यांचा अजेंडा, हाच यांचा मनसूबा. युअर ऑनर, हल्ली हल्ली लव जिहादच्या माध्यमातून देशात गिरीगिरी करायची आणि महत्वाच्या ठिकाणांना टार्गेट करायचा हा यांचा प्लॅन आहे. आपल्या धर्माच्या प्रचारे इशारे करून येथील हिंदू मुसलमानांना भडकावून चिथावून शीत धर्मयुद्ध पुकारणे हे कार्य हे मोठ्या शिद्धातीनं करत आहे. हे सर्व श्रुत आहे. दुर्दैव एक आहे, हेच कार्य एखाद्या शत्रूनं केलं तर आपण ते मान्य करू, परंतु दुर्दैव असं आहे की हिंदू सनातन धर्मातील स्वामी या अतिरेकवादाला, या दहशतवादाला खतपाणी घालतायत आणि देशाच्या दृष्टिकोनातून ही गंभीर बाब आहे. मेहरबान कोर्टाला माझी विनंती आहे की या गंभीर बाबीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं. या अशा प्रकारचे खटले किंबहुना याही पेक्षा गंभीर खटले मी इतर कोर्टात चालवले, बघितले, पाहिले, ऐकले, पण अशा प्रकारचा खटला मी पहिल्यांदाच बघतोय की ज्या खटल्यामध्ये एक सनातन हिंदू धर्मातील स्वामी या मुसलमान अतिरेकाला सोडवण्यासाठी साक्ष देतोय ती ही केविलवाणी. पण ही साक्ष या ठिकाणी सिद्ध होत नाही. आताच माझ्या मित्राने एक व्हिडिओ दाखवला. फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे तो सत्य जरी असेल तरीही तो साक्ष म्हणून या ठिकाणी सिद्ध होत नाही, कारण त्या व्हिडिओतील तो लाचखोर अधिकारी आणि तो भंगारवाला यांना पैसे दिले तर हे काहीही करू शकतात, म्हणून ही साक्ष या ठिकाणी सिद्ध होत नाही. युअर ऑनर, माझी मेहरबान कोर्टाला विनंती आहे की हे नीच देशद्रोही अतिरेकी यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी आणि देशाला, समाजाला आणि या देशद्रोह्यांना एक संदेश जावा की पुन्हा या पाक मातीत असे नापाक इस्लाम दहशतवादी जन्माला येणार नाही.